प्रबोधन ग्रंथालयाचं उद्घाटन होतं। आज त्या प्रबोधन ग्रंथालयाच्या उद्घाटनाला इथे आलो होतो। चांगलं ग्रंथालय जे आहे ते आज इकडे विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर सभागृह ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधण्याचं काम संध्याताई जोशी यांनी केलं। त्यांचं खूप खूप मी इथे धन्यवाद व्यक्त करतो आणि त्याचबरोबर त्यांच्या माध्यमाने स्वेटर देखील इथे ज्येष्ठ नागरिकांना वाटण्याचं काम ते करतात। गेले 4 टर्म जे आहेत ते नगरसेवकाकडे आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम या मतदारसंघ या वॉर्डमध्ये सुरू आहे। त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। 2019 साली मंगलप्रभात रोडा विनोद तावडे आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मँगो स्पाचं इथे उद्घाटन करण्यात आलं होतं, पण ते अजून तयार झालेलं आहे, पण अद्याप जनतेसाठी ते उघडण्यात आलेलं नाही। जर तयार झाला असेल तर लगेचच ते फॉलोअप करून जनतेसाठी कसं उघडता येईल लगेच आम्ही करू। ते काय त्यामध्ये प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे। आज तुमच्या पक्षाच्या वतीने आज धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात आज आंदोलन करण्यात आलेलं आहे। यावर कसं वाल्मिकी कराड यांच्या विरोधामध्ये जे आहे सगळीकडे आंदोलन करण्यात आलेलं आहे। दोषी हा कुठल्या जो कोणी दोषी असतो तो कुठल्या पक्षाचा आहे हे बघून जे आहे हे आपण त्या ठिकाणी भूमिका घेत नसतो। आज जी लोकांची मागणी आहे तीच मागणी जी आहे ती शिवसेनेने केली। एक शेवटचा प्रश्न, धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्यासाठी उशीर केला का? मला वाटतं तो आता त्यांच्या पक्षाने जो आहे निर्णय घेतलेला आहे आणि आता त्यांनी आता राजीनामा आज शिंदे साहेबांनी तीव्र शब्दामध्ये सभागृहामध्ये अबू आसिम आझमीचा निषेध केलेला। आम्ही देखील त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि अशी जी वृत्ती आहे तिला योग्य वेळे जे ते ठेचलं पाहिजे। आज त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा जो आहे दाखल केला पाहिजे। अशा लोकांना जे आहे हे महाराष्ट्रामध्ये राहण्याचा देखील अधिकार नाही।